नमस्कार मंडळी, आज मार्गशीर्ष गुरुवारचा शुभ दिवस. आज आपण घरी देवीची पूजा, नैवेद्य आणि छोटासा व्रत विधी कसा करतो ते मी शेअर करणार आहे. चला तर मग सुरुवात करूया. सर्वप्रथम जिथे आपल्याला पूजा मांडायची आहे ती जागा स्वच्छ करून घ्या व त्या जागेवर स्वस्तिक काढून घ्या. पूजेची तयारी बघूया. हळद, कुंकू, अक्षदा, गुलाल, गणपतीसाठी जानवं, विड्यावर ठेवायला बदाम, खारीक, खोबरं, खडी साखर, 1 रुपयाचं नाणं, त्यानंतर तुपाचा दिवा. तुपाच्या दिव्याला वातीला कुंकू लावून घ्यावं, तशी वात ठेवू नये. नंतर तेलाचा दिवा, नंतर मखाण्याची खीर केली आहे मी. लक्ष्मी देवीला खूप आवडते त्यामुळे. वस्त्रमाळ, विड्याची पानं, पंचामृत, फुलं, तुळशीची पानं, दुर्वा, वेणी, कमळाचं फूल, प्रसाद म्हणून 1 फळ. आरतीसाठी दिवा तयार करून घेतलाय. पूजेची पोथी, त्यानंतर कलशासाठी 1 नारळ, त्याला मी देवीचा मुखवटा आधीच बसवून घेतलेला, आणि 1 नारळ संकल्पासाठी त्याला मोली बांधून घेतली आहे. ओटीचं सामान. देवीचा कलश करायला देवीच्या कलशामध्ये दुर्वा, 1 रुपयाचं नाणं, हळकुंड, थोडंसं कुंकू आणि हळद टाकावी. कलशाच्या तोंडाला पण 1 मौली धागा बांधलाय आणि 8 बाजूनी 4 हळदीचे आणि 4 कुंकवाच्या रेषा ओढून घेतल्यात. पूजा मांडणीसाठी चौरंगावर तांदळाची रास काढून घ्यावी. आणि त्यावर कुंकवाचं स्वस्तिक काढून घ्यावं. त्यावर कलश मांडावा. कलशामध्ये 5 विड्याची पानं ठेवून नंतर मी देवीला वस्त्र, सर्व दागिने आणि वेणी घालून घेतली आहे. पूजेला सुरुवात करूया. संध्यपात्रात सर्वप्रथम गणपतीची पूजा करून घ्यायची. शुद्धोदक स्नानम समर्पयामी, पंचामृत स्नानम समर्पयामी, शुद्धोदक स्नानम समर्पयामी. गणपती पुसून तांदळाच्या राशीवर ठेवायचा. त्यानंतर त्याला फुल अर्पण करायचं. हळद, कुंकू, गुलाल, अक्षदा लावलेलं. गणपतीला जानवं घालून घ्यायचं. गणपतीला दुर्वा आणि वस्त्रमाळ वाहून घेतली. कलशाची आणि फोटोची पूजा झाल्यानंतर देवीची मूर्ती तामणात घ्यायची आणि मूर्तीवर श्रीसूक्ताचा अभिषेक करायचा. श्री गणेशाय नमः, श्री महालक्ष्मी नमः. हरि ओम हिरण्यवर्णां हरिणी सुवर्ण रजतस्रजां चंद्रा हिरण्मयी लक्ष्मी जातवेदो मावहं. ओम ताम आवह जातवेदो लक्ष्मी मनपगामिनीं यस्या हिरण्यं विन्देयं गामश्वं पुरुषानहं अश्वपूर्वार्थ मध्या हस्तिनाद प्रबोधिनीं श्रियं देवीं पुः श्रीमार्देवी शुचितां. ओम कासोस्मितं हिरण्यप्राकारमाद्रं ज्वलन्तीं तृप्तं तर्पयन्तीं पद्मे स्थिता पद्मवर्णा तामिहोपहवये श्रियं. ओम चंद्रप्रभसा यशसा ज्वलन्तीं श्रियं लोके देवजुष्टुमुदारां तां पद्मिनीं शरण्यं महे प्रपद्ये लक्ष्मीं नाश्यन्तं त्वावृणे. आदित्यवर्णे तपसोऽधिजातो वनस्पति वृषतो बिल्वः तस्य फलानि तपसानुनन्दो मायन्तरायश्च बाह्य अलक्ष्मी. ओम उपैतु मा देवसखः कीर्तिश्च मणिनासः प्रादुर्भूतो सुराष्ट्रेऽस्मिन् अभूति स्म समृद्धि च सर्वाणि नुत्मे गृहेत्. ओम गन्धद्वारा दुर्दशात् नित्यपुष्टा करिशिनीम् ईश्वरी सर्वभूतानां तामिहोपहवये श्रियम्. ओम मनसः कामकुतिवाच सत्यमशिमहि पशूनां रूपमनयमहि श्री श्रेयता यशः. ओम कदर्मेण प्रजाभूता ओम मयि सम्भव कदर्म श्रियं वासय मे कुले मातरं पद्ममालिनीम्. ओम आपः सृजन्तु स्निग्धानि चिक्लितवसमे गृहे नीचदेवी मातरं श्रियं वासय मे कुले. आद्र पुष्करिणी पुष्टिपिंगल पद्ममालिनीं चंद्राय हिरण्मयी लक्ष्मी जातवेदो मावह. ओम याद्रयकर्णी यष्टि सुवर्णा हेममालिनी सूर्या हिरण्मयी लक्ष्मी जातवेदो मावह. ओम तामावह जातवेदो लक्ष्मी मनपगामिनीं यस्या हिरण्यं प्राभूतं गावोः. दासोश्वाना विन्देय पुरुषानः. ओम यः शुचि प्रयतो भूत्वा जुहुयादनो श्रियं 15 श्रीकां सततं जपेत. देवीला व्यवस्थित पुसून जागेवर ठेवायचं आणि पूजा करायची. देवीला हळद, कुंकू, फूल, वस्त्रमाळ वाहून घ्यायची आहे. त्यानंतर सर्वांना दीपम दर्शयामी
धूपम दर्शयामी. त्यानंतर देवीला नैवेद्य दाखवायचा. त्यासाठी असं चौकोन मंडल करायचं आणि पळीने पाणी फिरवायचं. तीनदा पाणी फिरून घ्यायचं. त्यानंतर संकल्प करून मोली बांधलेलं नारळ देवीच्या बाजूला ठेवायचं. आपल्या डाव्या हाताला देवीला उडी ठेवून घ्यायची. देवीची आरती करायची. जय देवी जय महालक्ष्मी वस्य व्यापक रूपे तुस्तु लक्ष्मी. जय देवी कर्पूर वासनी सुरोर्मणी माता पुरर्वर्त्यायनी मुरहर प्रियकांता कमलाकारे जठ्री जन्मिला दाता सहस्त्रवदने भूधर्ण पुरे गुणगाता. जय देवी जय महालक्ष्मी वस्य व्यापक रूपे तुस्तु लक्ष्मी. जय देवी मातुलिंग गदा खेटक विकिरणी झळके हाटक वाटी पियुषरस पाणी मानिक रसना सुरंग वसना मृगनयनी शशधर वदना राजस्मदनाची जननी. जय देवी जय महालक्ष्मी वस्य व्यापक रूपे तुस्तु लक्ष्मी. जय देवी ताराशक्ती अगम्य शोभजका गौरी साख्यमंती प्रकृती निर्गुण निर्धारी गायत्री निजबीजानि गमगम संसारी प्रगटे पद्मावती निजधर्मचारी. जय देवी जय महालक्ष्मी वस्य व्यापक रूपे तुस्तु लक्ष्मी. जय देवी अमृत भरते सरते अर्धुरते वारी मारी दुर्गट स्रभव दुस्तारी वारी मायपटल प्रन्मत परिवारी हे रूपचे द्रुप्त द्रुपदावी निर्धारी. जय देवी जय महालक्ष्मी वस्य व्यापक रूपे तुस्तु लक्ष्मी. जय देवी चतुरानी कुशित कर्माच्या ओळी लिहिल्या असतील माते माझे निजबाळी पुसोनी चरणातळी पसू निष्काळी मुक्तेश्वर नागर क्षीरसागर भाळी. जय देवी जय महालक्ष्मी वस्य व्यापक रूपे तुस्तु लक्ष्मी. जय देवी श्री महालक्ष्मी देवीची कहाणी. श्री गणेशाय नमः. श्री महालक्ष्मी देवी नमः. ओम श्री क्लूम ओम धनद धनम देहि माम. ओम धनदाय नमस्तुभ्यं निधी पद्माधिपाय च भवन्तु तत्प्रसादान्मे धनधान्यादि संपदा. मन लावून ऐकावी, ध्यानात ठेवावी. श्री लक्ष्मी देवीची कहाणी. द्वापार युगाची अधिष्ठात्री सौराष्ट्र देशाची मोहिनी श्री महालक्ष्मी देवी. आटपाट नगर होते. नगराचा एक राजा होता. त्याचे नाव होते भद्रश्रवा. तो दयाळू शूर व प्रजादक्ष होता. देवा ब्राह्मणांना साधू संतांना सुखावित होता, आनंद देत होता. राजाच्या राणीचं नाव होतं सूरजचंद्रिका. नाव चांगलं पण स्वभावात अहंकार. मागील जन्मी ती एका वैश्याची पत्नी होती. तिचं नवऱ्याशी भांडण होई. भांडणाने वैतागली, रागानं घराबाहेर पडली. चालत होती अनवाणी रानातून. तिथं तिला दिसल्या सुवासिनी. त्या करीत होत्या लक्ष्मीचं व्रत. ते तिने पाहिलं. त्यांच्याबरोबर तिनंही व्रत केलं. दुःख विसरली, दारिद्र्य गेलं, परिस्थिती सुधारली. देवीची भक्ती फळाला आली. कालांतराने ती मरण पावली. पुढे तिचा पुनर्जन्म झाला. स्त्रीचा जन्म पुन्हा मिळाला. पण भाग्य उजळलं. भद्रश्रवा राजाशी तिचा विवाह झाला. ऐश्वर्यात लुळू लागली. गर्वानं ती फुगली. गरिबांना विसरली. तोऱ्या ताठ्यानं फुगली. दासदासींवर रागावली. एकदा काय झालं, देवीच्या मनात आलं राणीला आपण भेटावं, मागच्या जन्माची आठवण द्यावी, ओळखते की नाही हे बघावं. राणी राजवाड्यात सुखाने राहत होती. राजाही कौतुक करी. तिचे लाड पूर्वी. त्या दोघांना पुढे 7 पुत्र आणि 1 कन्या झाली. कन्येचं नाव होतं शांबाला. एके दिवशी काय झालं, देवीने म्हातारीचं रूप घेतलं. फाटकं वस्त्र नेसली, माथी मळवट फासला, हाती काठी घेतली. काठी टेकीत टेकीत राणीला भेटायला आली. तिने आरोळी दिली. अरे आहे का घरात कोणी घास देईल का? दासी बाहेर आली. म्हातारी दारात दिसली. तिने विचारलं, कोण ग तू? आज आलीस कुठून? काय काम काढलं? तुझं नाव काय? गाव कोणतं? तुला हवंय काय? मधून खोकत हळू आवाजात म्हातारी सांगू लागली, माझं नाव
कमला, द्वारकेहून आले ग राणीला भेटायचे. कुठे आहे ग राणी? दासी म्हणाली. राणी साहेब महालात आहेत, सख्यांशी गप्पा मारत आहेत. त्यांना सांगितलं तर माझ्यावर रागवतील. तुला ग त्या कशा भेटणार? काय तुझा हा अवतार? तुला पाहून माझ्यावर ओरडतील, उनदुन बोलतील, त्यांच्या सख्याशी तुला हसतील. तू जरा आडोशाला बैस. मैत्रिणी गेल्या म्हणजे मी सांगते त्यांना म्हातारी रागवली, मनमन संतापली. तुझी राणी पैशाला भाळली, माणूस विसरली, दरिद्री मेली, आज झाली राणी, पण देवीला विसरली. माझ्यामुळेच ना. मीच तिला व्रत सांगितलं देवीचं, तिनं ते केलं. आता राणी पदावर बसली, देवीला आठवणही राहिली नाही. गर्व झालाय संपत्तीचा, पैशाची धुंदी आली आहे. गोरगरिबांची पर्वा नाही. थोर मोठ्यांच्या मुली त्या मैत्रिणी, म्हातारी गरिबान भिकारीन. तिला कोण विचारते? पण याचं फळ तिला भोगावंच लागेल. तेव्हाच तिचे डोळे उघडतील. जाते मी. दासी घाबरली. तिने म्हातारीला पाणी दिलं. हात जोडून म्हणाली, ते व्रत मला सांगाल, मी ते नेमाने करीन. उतणार नाही, मातणार नाही, घेतला वसा टाकणार नाही, दिलेले शब्द मोडणार नाही. त्या दासीला व्रताचा वसा सांगितला. म्हातारी उठली, काठी टेकीत निघाली. तोच माडीवरून राणीची कन्या शांबाला धावत आली. ती कळवळून म्हणाली, आजी रागवू नका, चुकली माझी आई, तिच्या वतीनं मी क्षमा मागते, कृपा करा, दिलेला शाप मागे घ्या, पाया पडते तुमच्या. म्हातारीला मुलीची दया आली. म्हातारीने क्षणभर त्या मुलीकडे पाहिलं आणि तिला लक्ष्मी व्रताचा वसा सांगितला. मुलीचा निरोप घेऊन म्हातारी निघणार तोच राणी माडीवरून आली. दाराशी येते तर म्हातारी दिसली. राणी ओरडली, ए थिरडे, कशाला ग आलीस? जा इथून, उठ म्हणते ना. जातेस की नाही? दुसरं घर नाही दिसलं तुला? म्हातारीने संतापाने गरागरा डोळे फिरवले. कपाळावर आठ्या पसरल्या. ती तडक घराबाहेर पडली. दासीने लक्ष्मी व्रत केलं, तिची स्थिती सुधारली. दासी पण गेलं, संसार सुखाचं झालं. पुढं मार्गशीर्ष महिना आला. पहिल्याच गुरुवारी शांबालीनं लक्ष्मी व्रताला सुरुवात केली. सगळं नियमधर्म पाळले. 4 गुरुवार तिने लक्ष्मी व्रत केलं. शेवटच्या गुरुवारी यथासांग उद्यापन झालं. सिद्धेश्वर राजाचा पुत्र मालधार, त्याच्याशी शांबालीचा विवाह झाला. राजवैभवातील शांबाला राजवैभव मिळालं हा होता लक्ष्मी व्रताचा प्रभाव. सुखासमाधानानं संसार चालू होता. भद्रश्रवा व सुरचंद्रिका राणीचे मात्र भाग्य फिरले. शत्रूने राज्यावर चाल केली. भद्रश्रवाचं राज्य लुबाडलं. सुरचंद्रिकेचं राणीपद गेलं. भद्रश्रवाला वाईट वाटलं. पूर्वीचे दिवस आठवले. रानावनात फिरून राजा राणी कष्टाने दिवस काढत होते. भद्रश्रवाला कन्येनं भेटावंसं वाटलं. तो एकटाच निघाला. चालून चालून दमला. नदी काठावर विश्रांतीसाठी थांबला. नदीकडे येताना राणीच्या दासीने भद्रश्रवाला पाहिलं. घाईघाईने ते राजवाड्यात गेली. राजाला सांगितलं, मालधारानं माणसं पाठवली, आणायला रथ पाठवला. सासऱ्यांना घरी आणलं. सन्मानानं नवी वस्त्र व कंठीहार दिला. शांबाला वडिलांची काळजी घेत म्हणाली. काही दिवसांनी राजाला वाटलं आता परत जावं. जावयाला तसं त्याने सांगितलं. मुलीचा निरोप घेतला. जावयानं मोहरा भरलेला हंडा नोकराकडे देऊन राजासोबत पाठवला. राजा घरी परतला. चंद्रिकेला भेटला. हंडा पाहून ती आनंदली. घाईनं तिने झाकण काढलं. आत बघते तर काय तिला कोळसेच दिसले. दुःख पाठला करीत होते. दारिद्र्य सरत नव्हते. चिंतेचे सावट पसरत होते. काळजीचा वनवा भडकतच होता. सुरचंद्रिकेचा एक एक दिवस दुःखाचा जात होता. एके दिवशी तिला मुलीला भेटावं, डोळे भरून पाहावे वाटले. नशिबाचे भोग भोगायचेच आहेत. सुरचंद्रिका घरून निघाली. मुलीचे सासरी पोहोचली. तो दिवस होता गुरुवारचा. नदी तीरावरी जरा वेळ बसली. दमली होती. त्याच वेळी एक दासी नदीवर आली. तिने राणीच्या आईला ओळखलं. घाईनं ती महालात गेली. राणीला निरोप दिला. तुमची आई आली आहे. नदी किनारी बसली आहे. खूप दमलेली दिसली आहे. तिला आणायला कोणीतरी पाठवा. शांबालेनं सारथ्यासोबत रथ नदीकडे पाठवला. आईला घेऊन यायला सांगितलं. आई रथात बसून महालात आली. आईला बघता शांबालेनं आनंदाने मिठी मारली. मुलीचं वैभव पाहून तिचं मन तृप्त झालं. तोंडून शब्द फुटेना. आईनं स्नान केलं. मुलीने तिला पैठणी दिली. सोन्या मोत्याचे दागिने दिले. आईचं रूप अधिकच खोललं. दुपारची वेळ झाली. शांबालेने भक्तिभावाने लक्ष्मीची पूजा केली. आरती झाली. धूपदीपाचा वास दरवळला. शांबालीचा कडकडीत उपवास होता. भोजनाची तयारी झाली. तिनं आईला जेवायला बोलवलं. सुरचंद्रिका पाटावर येऊन बसली. पण ती एकदम शांत होती. तिला मागचा जन्म आठवला. लक्ष्मी देवीच्या कृपेने या जन्मी ती राणी झाली होती. ती म्हणाली, श्यामा, मी देखील तुझ्यासोबत उपवासच करीन. श्यामा म्हणाले, ठीक आहे. मार्गशीर्ष महिना होता. मुलीनं 4ही गुरुवारी व्रत केलं. ते आईनं पाहिलं. तीही उपवास करू लागली. देवीला भक्तिभावाने प्रार्थना करत होती. महिना संपला. घरी जायचा विचार ठरला. पोहोचायला शांबाला सोबत गेली. 4 दिवसांनी शांबाला निघाली. मालधार राजाने पाठवलेला पैशाचा हंडा घेतला. त्यात मीठ भरलं. तो नोकराजवळ देऊन पुन्हा ती सासरी आली. गप्पा मारता मारता वेळ कसा जात होता त्याचेही भान तिला नव्हते. मालधाराने विचारलं, माहेरून काय आणलं? शांबालीनं सोबत आणलेल्या हंड्याकडे बोट दाखवले. मालधाराने उत्सुकतेने झाकण काढलं. त्यात त्याला काय दिसलं? मिठाचे खडे. अगं वेडे, मिठाचे खडे कशाला आणलेस? इथे मिळत नाही मीठ? मीठ मिळतं ना, पण हे मीठ माझ्या वडिलांच्या राज्यातलं आहे. वडिलाचं राज्य सौराष्ट्रात होतं. त्याच्या शेजारच्या समुद्राचं आहे हे मीठ. समुद्र तीरावर दूरवर माझ्या वडिलांचं राज्य पसरलं होतं. पण आज शांबालीच्या सांगण्यातली खोत राजानं हेरली. तो विचारात गुंतला. शांबाला म्हणाली, हे मीठ जीवनाचं अमृत आहे. अन्नाला चव येते ती मिठानंच. मीठ नसलेले पदार्थ आणि ज्याचं मीठ खावं त्याच्याशी इमानी असावी. त्याचं रक्षण करावं. कामात कसूर झाली तर प्रसंगी प्राणही द्यावे. मालधार राजा निश्चयानं उठला. त्याने आपले सेवक सासऱ्याकडे पाठवले. त्यांना बोलवून घेतलं.
भद्रश्रवाला काय झालं कळलं नाही. ताबडतोब तो जावयाकडे आला. दोघांची गुप्त बैठक झाली. विचार पक्का ठरला. भद्रश्रवानं अनुमती दिली. मालधारानं मुख्य सेनापतीला तात्काळ भेटण्यास बोलवलं. सेनापती आले. त्यांनी मालधाराला वंदन केले. आज्ञा करावी महाराज. ते म्हणाले, भद्रश्रवाचं राज्य जिंकलेल्या शत्रूवर ताबडतोब स्वारी करा. प्रत्येक सैनिकाच्या हातावर हंड्यातला एक मिठाचा खडा ठेवा. शपथ घेऊन प्रत्येकाला झुंजायला सांगा. राजाची आज्ञा झाली तशी सेनापतीने व्यवस्था केली. दुसऱ्या दिवशी सोबत सेना घेऊन बेसावत शत्रूवर चाल केली. शत्रूच्या राज्यावर सारे सैनिक तुटून पडले. मालधाराचे सैन्य बेभान लढत होते. शत्रू सैनिक जमिनीवर कोसळत होते. सूर्य पश्चिमेकडे जात होता. अंधार हळूहळू पसरत होता. शेवटी मालधाराच्या सैन्याचा शत्रूंचा फडशा पडला. अपूर्व विजय मिळवला. भद्रश्रवाचं राज्य पुन्हा मिळवलं. मालधाराला व शांबलीला ही आनंदाची बातमी सेनापतीने ताबडतोब कळवली. सैनिकांनी शत्रू राज्यातील खजिना लुटला. अफाट संपत्ती मिळाली. ती पोत्यात भरून मालधाराकडे आणली. त्यात सोन्याच्या मोहरा, बरीच नाणी होती आणि शस्त्रांचा साठाही होता. मालधारानं भद्रश्रवास सूर्यचंद्रिका राणीस घेऊन यायला सांगितलं. ती आल्यावर घरात आनंदाचं उधाण आलं. तो होता गुरुवार. शांबलीनं लक्ष्मी व्रताची पूजा केली. आरती झाली. धूपदीपाचा सुगंध दरवळला. तिनं व तिच्या आईनं उपवास केला. रात्री देवीची आरती झाली. देवीला नैवेद्य दाखवून सर्वांनी पंचपक्वान्न जेवण केले. मार्गशीर्ष महिन्यातला हा शेवटचा गुरुवार, लक्ष्मी व्रताचा शेवटचा दिवस, मंगल मुहूर्ताचा दिवस. मालधारानं भद्रश्रवाचं राज्य त्याच्या स्वाधीन केलं. त्यानं या व्रताची सांगता झाली. राजा राणी सौराष्ट्रात आली. सूर्यचंद्रिकेनं पुन्हा लक्ष्मी व्रताचा वसा घेतला. तो आजन्म पाळला. घरची स्थिती सुधारली. राजाचे 7 पुत्र दूरदेशाहून अचानक घरी आले. त्यांना पाहून आई वडिलांना आनंद झाला. या व्रतामुळे राजा राणी सुखी झाले. दुःखाचे वादळ सरले. अशी 60 उत्तराची कहाणी. 5 उत्तरे सुफळ संपूर्ण. सर्वांनी देवीला वंदन करावं. त्यांचं घर सदैव आनंदित राहावं अशी लक्ष्मी देवीला प्रार्थना करावी. या शुभ मार्गशीर्ष गुरुवारी लक्ष्मी मातेची कृपा तुमच्या परिवारावर राहो. आपणास शुभ गुरुवार. कृपया व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. दुसऱ्या दिवशी देवीला हळदी कुंकू वाहून दूध साखरेचा नैवेद्य दाखवून उत्तर पूजा करावी.